मी लीना तुम्हा सर्वांचे अन्नपूर्णत्व किचनमध्ये स्वागत करत आहे। आज मी बनवणार आहे खुसखुशीत अशी मटार करंजी। तर तुम्ही पाहू शकताय मस्त अशी पूड आलेली। मी तुम्हाला आता गरम गरम मस्त मटार करंजी बनवून दाखवणार आहे। तर मटार करंजी बनवण्यासाठी मटार घेतलाय आणि ओला नारळ घेतलेला आहे। ओला नारळ असा पाट काढून त्याचा मिक्सर मधून असा चव तयार करून घेतलेला आहे। आणि आता जे मसाले लागणार आहेत ते अशा पद्धतीने हिरवी मिरची घेतली एक 5-6, जिरा, चाट मसाला, धना पावडर, लाल तिखट आणि आपला कच्चा मसाला, अद्रक घेतलाय किसून 1 इंच आणि हळद, चवीनुसार मीठ घ्या आणि कोथिंबीर। तर अगोदर आता हा जो मटार घेतलाय मी तो फ्रेश मटार आहे किंवा फ्रोझनचा पण तुम्ही वापरू शकता। तर आता हा मटार मी कच्चाच मिक्सर मधून थोडं जाडसर वाटून घेणार आहे। मटार करंजीचं जे आता वरचं कव्हर बनवायचं आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य अशा प्रकारे आहे। हे मैदा घेतलेला आहे आणि मैदा हा 250 ग्रॅम घेतलेला आहे आणि एक 4 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे आणि एक 4 ते 5 टेबलस्पून 5 टेबलस्पूनच तेल घ्या आणि तेल हे कडक करून घेतलेले आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता बाउलमध्ये कव्हरसाठी जे मटेरियल आता आपण काढले ते सगळं आता आपण भिजवून घेऊया। आता रवा का घालायचा तर रवा घातल्याने करंजी खुसखुशीत होती आणि कडक राहते। म्हणजे काय होतं आतमध्ये जी आपण भाजी बनवणार आहे मटारची त्याने ओलसर पण असतं थोडासा, तर त्यासाठी आपण रवा घातला की वरचं कव्हर कडक राहतं, थोडंसं म्हणजे खुसखुशीत प्रमाण राहतं, म्हणून रवा शक्यतो वापराच। आता तेल घालते, तेल पण असं गरम आहे तर गरमच काय घालायचं तर गरम याने काय होतं कडकपणा आणि खुसखुशीतपणा छान राहतो, म्हणून शक्यतो तेल पण गरम करून घालायचंय। चवीनुसार मीठ घाला आणि आता हे सगळं असं तेलातच हे सगळं असं मिक्स करून घ्यायचंय। छान असं सगळं एकसारखं असं मळून घ्यायचंय तेलामध्ये। पाण्याचा वापर नंतर थोडासाच करायचा आहे, जसं पाणी लागेल तसं थोडं थोडं टाकत जायचंय, एकदम ओतायचं नाही, आपल्याला घट्ट भिजवायचंय हे। आता तुम्ही पाहू शकताय सगळं असं तेल छान असं मिक्स झालंय आणि आता अशा प्रकारे थोडंसं असं ते एकसारखं असं लागल्यानंतर असं थोडंसं भिजले गेलं पाहिजे आणि अशी मूठ तयार झाली पाहिजे। आता याच्यात मी अगदी थोडं थोडं पाणी घालत मग भिजवणार आहे, एकदम पाणी ओतायचं नाहीये कारण आपल्याला घट्टसर असं भिजवायचंय। आता अशा पद्धतीने आपण पीठ भिजवून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। तर इथपर्यंत टाईट असं भिजवायचं आहे, जास्त लूज करायचं नाही किंवा जास्त घट्ट भिजवायचं नाही। आता 20 मिनिटं आपण याला असं भिजत ठेवूया आणि तोपर्यंत आपण भाजी बनवून घेऊया। आता कढईत मी तेल घातलंय, आता त्यात मी अगोदर जिरे घालते। तेल तापलंय चांगलं, थोडासा मीडियम गॅस करा। हिरवी मिरची, आता याच्यात मी आलं घालतेय, आलं हे किसून घेतलेले। आता मटार हा कच्चा होता आणि तो जाडसर असा मी मिक्सर मधून काढून घेतलाय, तुम्ही पाहू शकताय। आणि असा कोरडा झालाय तो, त्याच्यात पाण्याचं प्रमाण बिलकुल नाही घालायचंय कारण आपलं सारण कोरडं झालं पाहिजे। आता हे छान असं तेलात परतून घ्यायचंय। आता याच्यात हा ओला नारळ जो आपण त्याचा चव बनवून घेतलेला आहे तर तो याच्यात घालतेय, तो पण छान असा परतून घ्यायचा आहे। आणि सगळे मसाले पण मी लगेच टाकतेय, तिखट, हळद, कच्चा मसाला, धना पावडर आणि चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि भरपूर अशी कोथिंबीर। आता हे सगळं असं छान मिक्स करून घ्या, 1 मिनिटभर छान असं परतून घ्यायचंय म्हणजे असं कोरडं व्हायला पाहिजे, तर सारण असं कोरडं व्हायला पाहिजे म्हणजे छान अशी करंजी मस्त होते। 1 मिनिटभर अशी छान वाफ घेऊया, म्हणजे हा मटार कच्चा असल्यामुळे आता वाफ घेतली की छान असा होईल तो। बारीक एकदम मीडियम गॅस करा। आता 2 मिनिटं झालेली, आता आपण पाहूया कारण मधून मी एकदा हलवलंय, परत एकदा आपण चेक करूया। मस्त छान अशी वाफ बसली आता आणि आता एकसारखं अगदी हलवून घ्यायचंय आणि छान असं मोकळं झालंय आपण सारण, तुम्ही पाहू शकताय असं व्हायला पाहिजे, छान शिजलंय ते। आता आपण करंजा करायला घेऊया। आता अगोदर
हा इतका असा उंडा घेतली मी. आणि हे मी कॉर्नफ्लॉवर घेतलंय. कॉर्नफ्लॉवरनी पण छान असे पूड सारखं असं छान क्रिस्पी बनायतो. तर आता अगोदर एक छोटी अशी पोळी बनवून घेणार आहे मी याची. तर अशा प्रकारे मी 2 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत छोट्या साईजमध्ये. आणि आता मी याच्यावरती सुक्काच कॉर्नफ्लॉवर लावणार आहे. असं आपण साठा लावतो ना त्याच्याऐवजी फक्त सुक्का, म्हणजे याच्यामध्ये तेल किंवा तुपाचा वापर केलेला नाहीये. तर याच्याने पण छान असे क्रिस्पी आणि पूड असे तयार होतात. आणि आता ही दुसरी जी पोळी आहे ती याच्यावर ठेवणार आहे मी. आता ही अशी फोल्ड करायची, जसं आपण लाटा पाडतो ना तशा टाईपमध्येच हे पण असं फोल्ड करायचं. तर अशा पद्धतीने आपण असा रोल करून घेतलेला आहे. असं पॅक करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि आता आपण याच्या लाट्या पाडूया. आपल्याला जेवढी साईज पाहिजे त्या आकारात आपण लाटी पाडून घ्यायची. अशा पद्धतीने आपण लाट्या पाडून घेतलेल्या आहे. आता लाटी कशी लाटायची, तर ही अशी लाटतो आपण करंजी भरताना, तर ही आपण अशी प्लेन मध्येच लाटणार आहोत. तर ही अशी अशी तिरक्या साईज म्हणजे अशी प्रेस करायची, म्हणजे ते पूड जे पडले ते मोकळे न होता ते असे तिरपे हे करायचे, थोडं प्रेस करायचे, म्हणजे ती फुटणार नाही करंजी. आणि अशी दाब देऊन लाटायची. तर अशा प्रकारे आता आपण लाटून घेतली. इतकी थिकनेस ठेवा आणि अशी तळ हातावर घ्यायची आहे. आणि आता मी हे सारण घालते. 2 चमचे सारण याच्यात छान आरामात बसतं. आणि आता याला पाण्याचं असं बोट लावायचं आहे आणि याला असं पॅक करायचं आहे. तर अगोदर इकडच्या साईडने असं पॅक करून घ्यायचं आहे. मस्त प्रेस करून घ्यायचं सगळं. आणि साईडनी कट करून घ्या. छान मस्त अशा प्रकारे सगळ्या करंज्या भरून घेऊया. अशा प्रकारे आपण सगळ्या करंज्या आता भरून घेतल्या. आता आपण तळून घेऊया. आता कढईत तेल ठेवलंय आणि आता मी चेक करून बघते थोडं पीठ टाकून. आणि आपलं तापलंय तेल. आता मी याच्यात करंजी सोडते. मीडियम गॅस ठेवा, जास्त फुल नका ठेवू, म्हणजे व्यवस्थित तळली जाते. आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण तळून घेऊया. तुम्ही पाहू शकताय मस्त आपले पूड पण दिसतंय. छान अशी करंजी मस्त तळतीये. छान अशा गोल्डन ब्राऊन आपल्या करंज्या मस्त तळून झाल्या. आता मी काढून घेते. छान पुडा पण अशी छान सुटली आहे. अशा प्रकारे आपल्या मटार करंज्या गरम गरम खाण्यासाठी तयार आहे. तर तुम्ही चिंचेची चटणी किंवा सॉस बरोबर सर्व करू शकता. तर तुम्ही हे नक्की करून पहा. आणि अन्नपूर्णत्व किचनला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.